जगातल्या सर्वात घातक अस्त्रांनी केलेला हल्ला फुसका बार होता का असा प्रश्न निर्माण झालाय। अणुबॉम्ब तयार करण्याचा इराणचा कार्यक्रम पूर्णपणे संपल्याचा दावा अमेरिकेने केला खरा, पण सॅटेलाइट इमेज काहीतरी वेगळंच चित्र रंगवतायत। बघूया। अमेरिकेने इराणच्या 3 अणुनिर्मिती करणाऱ्या ठिकाणांवर मिसाईल हल्ला केला। यूएस एअर फोर्सच्या B-2 बॉम्बर्सने फोर्डो, नतांज आणि इस्फहान मधील ठिकाणांवर बॉम्ब टाकले। या हल्ल्यानंतर 3ही हल्ले यशस्वी झाल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली। मात्र इराणने 3ही अणु ठिकाणे सुरक्षित असून कुठेही रेडिएशन लीक न झाल्याचा मोठा दावा केला। ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 ची सुरुवात इस्रायलवरील हल्ल्याने झाली आहे। आज आम्ही 40 मिसाइल्स इस्रायलवर डागल्या आणि ऑपरेशनमध्ये पहिल्यांदाच खैबर शेकन मल्टी वॉरहेड बॅलिस्टिक मिसाइलचा वापर केलाय। या मिसाइलने आपले लक्ष्य साध्य करत इस्रायलचं मोठं नुकसान केलं। इराणच्या या दाव्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन सपशेल फेल झाल्याची शक्यता वर्तवली जाते। अमेरिकेने हल्ला करण्याआधीच इराणने ही ठिकाणे रिकामी केली होती। डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील 2 आठवडे इराणवर हल्ला करणार नाही अशी घोषणा केली होती, पण ट्रम्प यांच्या याच वक्तव्यामुळे इराणला संशय आला आणि अमेरिकेकडून कधीही हल्ला होऊ शकतो याची चाहूल लागली। अमेरिकेने इराणच्या फोर्डो येथील अणुतळावर हल्ला केला। याच अणुतळावरची 2 दिवसांपूर्वीची सॅटेलाइट दृश्य समोर आली। अमेरिकेच्या हवाई हल्ल्यापूर्वी 19 आणि 20 जूनला फोर्डो येथील अणुतळाचे सॅटेलाइट इमेज घेण्यात आले होते। या इमेजमध्ये अणुतळाच्या बाजूला कार्गो ट्रक आणि बुलडोझर असल्याचं निदर्शनास आलं। फोर्डोमध्ये इराणचं भूमिगत अणुनिर्मितीचं तळ आहे। हे ट्रक भूमिगत रस्त्यांमधून आत गेल्याचं दिसलं। अमेरिकेने पूर्ण तयारीनिशी इराणच्या अणुतळांवर हल्ला केला। या हल्ल्यानंतर इराणमध्ये न्यूक्लिअर लीक झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही। इराणी सैन्याने मोठ्या शिताफीने इराणवरचा धोका टाळलाय। आता या 2 सॅटेलाइट इमेज बघा। या इमेजेस आहे फोर्डो प्लॅंटच्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या। डाव्या बाजूची इमेज फोर्डोला वेढणारी एअर डिफेन्स सिस्टीम दिसते। ही इमेज 2 जून 2025 आहे। यात एअर डिफेन्स सिस्टीम स्पष्ट दिसते। आता तुमच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला बघा। ही सॅटेलाइट इमेज आहे 22 जून, म्हणजे हल्ला होऊन गेल्यानंतरची। एक काळा डाग तुम्हाला दिसत असेल। अमेरिकेने हल्ला करताना वापरलेल्या GBU-57 या बॉम्बने तो काळा ठिपका तयार झालाय। पण दोन्ही ठिकाणी एक पांढरी इमारत अगदी स्पष्ट दिसते। याचा अर्थ अमेरिकेने हल्ला केलाय हे सत्य, पण अणुभट्टीचं किती नुकसान झालंय याविषयी साशंकता आहे। 2 दिवसापूर्वीच त्या ठिकाणी जी जवळपास 400 किलो जी शस्त्र युरेनियम आहेत हे त्या ठिकाणी ट्रान्सफर केलेले आहेत आणि जवळपास या युरेनियमद्वारे कमीत कमी 4 ते 5 अणुशस्त्र तयार करू शकेल एवढा साठा आजही इराणकडे असल्या कारणाने इराणच्या विरोधात अमेरिकेची ही जी मोहीम होती ही यशस्वी झाली की नाही या संदर्भामध्ये शंका उपस्थित झालेल्या आहेत। या शंकेनंतर जागतिक पटलावर विशेषतः AIE जे प्रवक्ते आहेत त्यांनीही त्या ठिकाणी इराणकडे असणारी आण्विक शक्ती जी आहे किंवा आण्विक अण्वस्त्र बनवण्यासाठी जे युरेनियम आहेत याचा साठा आजही आहे इराणकडे आहे अशा पद्धतीचे त्याला एक सपोर्टिव्ह स्टेटमेंट केल्यामुळे जागतिक पटलावर इराणकडे आजही आण्विक कॅपॅबिलिटी आहे असं चित्र पुढे पाहावयास मिळते। जगातल्या अण्वस्त्रांचा पहारेकरी असणाऱ्या IAEA या हल्ल्यानंतर किरणोत्सार झाला नसल्याचं म्हटलंय। त्यामुळे इराणचा अणु कार्यक्रम आम्ही देशोधडीला लावला या अमेरिकेच्या दाव्यालाच सुरुंग लागलाय। पण इराणचा अणु कार्यक्रम संपूर्ण उद्ध्वस्त करायचा हा अमेरिकेचा हेतू होता की फक्त इराणच्या मनात दहशत बसवायची हे हल्ल्याचं प्रयोजन होतं याविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अमेरिकेने इराणवर हल्ला करून आता 48 तास उलटलेत। जर अणुसंयंत्रांचं नुकसान झाल्यावरही किरणोत्सार झाला नाही म्हणजे इराण त्यांचं गुणवत्ता वाढवलेलं युरेनियम वेळेवर हलवण्यात यशस्वी झाला। अर्थात अणुबॉम्ब बनवण्याची प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आहे। त्यामुळे अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम बराच मागे गेला असावा। इराणकडे असणारी जी तंत्रज्ञ आहे किंवा इराणकडे असणारे जे शास्त्रज्ञ आहेत यांच्याकडे त्या नॉलेज मॅनेजमेंटचं एक विशिष्ट त्यांनी चक्रव्यूह भेदले असल्या कारणाने
इराणचा कार्यक्रम हा ऑन पेपर जरी आपल्याला मागे गेला दिसत असेल तरी आण्विक शस्त्रांच्या संदर्भामध्ये इराणकडे असणारी जी साधनसामुग्री त्या साधनसामुग्रीच्या बळावर इराण पुढे अमेरिकेला आणि इस्रायलला एक चॅलेंज देऊ शकेल अशा पद्धतीचं इराणचं धोरण असल्या कारणाने येणाऱ्या कालखंडामध्ये पश्चिम आशियामध्ये आण्विक शस्त्रास्त्राचा एक मोठा धोका आपल्याला पाहावयास मिळणार आहे. तंत्रज्ञान हे दुधारी तलवारीसारखं असतं याचा प्रत्यय या निमित्तानं येताना दिसतोय. अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं 11,000 किलोमीटर हल्ला कसा करता येतो हे अमेरिकेच्या हल्ल्यांनी स्पष्ट झालं. पण तेच तंत्रज्ञान हल्ल्याची पोलखोल करण्यास सक्षम असतं हेही एव्हाना अमेरिकेच्या लक्षात आलं असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.